सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। महिलेवर चाकूने वार करून अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला 5 वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा नेवासा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की या खटल्यातील 28 वर्षीय महिला आणि आरोपी बाबासाहेब क्षीरसागर हे दोघे एकमेकांना परिचित होते। 24 जून 2024 रोजी फिर्यादी तिच्या माहेरी असताना आरोपीने तिला खोटे कारण सांगून फत्तेपूर येथे बस स्थानकावर बोलावून घेतलं। तेथून बळजबरीने आडबाजूला नेऊन लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। त्यास प्रतिकार करत असताना आरोपीने चाकूने महिलेवर मानेवर वार करत जखमी केलाय। तसेच अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेले। तू जर कोणाला काही सांगशील तर तुला जीवे ठार मारेल अशी धमकी दिली। या प्रकरणी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात कलम 376, 327, 507, 506 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला। चारित्र्याच्या संशयातून झालेल्या वादानंतर सोबत राहत असलेल्या अल्पवयीन मैत्रिणीचा निर्गुण खून करून तिचा मृतदेह जंगलात नेऊन जाळण्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात उघडकीस आलाय। या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी तरुणांसह त्यांच्या वडिलांना अटक केलाय। घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम सुखदेव ओव्हाळ व त्याची अल्पवयीन मैत्रीण गेल्या 3 महिन्यांपासून एकत्र शुभमच्या घरी राहत होते। त्यांच्या सोमवारी दुपारी चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला होता। राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी राजकीय वातावरण कमालीचं तापलं असताना शिर्डीचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने शिर्डीत शिवसैनिकांचा संताप अनावर झाला। गद्दार भाऊसाहेब वागचौरे यांना शिर्डी मतदारसंघात फिरू देणार नाही। ते मतदारसंघात आल्यास त्यांची दिंड काढू असा थेट इशारा संतप्त ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांसह शिवसैनिकांनी दिला। पारनेर तालुक्याला वरदान ठरलेले मांडओघळ धरण कपाटीला गेलं असून रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र ही कोरड्यात चालल्याने बळीराजा पुढे मोठं संकट निर्माण झालंय। अजून 8-10 दिवस पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावणार असून सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे। यंदा उष्णतेने कहर केला असताना निम्मा जून संपला असतानाही उष्णता अजूनही कमी झालेली नसल्याने पाण्याबरोबर चाऱ्याची टंचाई समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे। याचा परिणाम दूध व्यवसायावर झाला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला। जूनचा 15वाडा संपून गेला तरी पावसाने दडी मारल्याने मुगासह खरीप पेरणी होते की नाही याची चिंता बळीराजाला लागली आहे। पाणी व चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसायही संकटात सापडला। चारित्र्यावर संशय घेऊन तरुणाने 17 वर्षीय मैत्रिणीचा निर्गुण खून करून वडिलांच्या मदतीने तो जंगलात नेऊन जाळल्याची घटना सोमवारी वडाळीच्या जंगलात घडली आहे। श्रीगोंदा पोलिसांनी शुभम सुखदेव आव्हाळ या बापलेकाला अटक केलाय। याबाबत तरुणीच्या आईने फिर्याद दिली आहे। तरुणी व आरोपीची मैत्री होती। 15 जून रोजी त्यांचा वाद झाला। रागाच्या भरात शुभमने तिच्या डोक्यात लोखंडी रॉड व फरशीच्या तुकड्याने मारहाण केली। त्यात ती जागीच ठार झाली। शुभमने मृतदेह गादीत गुंडाळून ठेवला आणि केडगाव गाठले। घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। पुणे ते शिर्डी दरम्यान पहिल्यांदाच थेट रेल्वे सेवा सुरू होत असून यामुळे साई भक्तांसह हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे। अशा शब्दात भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नव्या रेल्वे सेवेची स्वागत केलंय। पुणे येथे बुधवारी उद्घाटन करण्यात आलेल्या या रेल्वे सेवेबद्दल डॉक्टर विखे पाटील
यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानला। ते म्हणाले, शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रापैकी एक आहे आणि या रेल्वे सेवेचा भाविकांना चांगलाच फायदा होणार आहे। जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे बनावट दूध निर्मितीचा रॅकेट उघडकीस आलाय। आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आलं होतं। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी LCBचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाला गती दिली असून एका रात्री 7 संशयितांना पोलिसांनी अटक केलाय। आता अटक आरोपीची संख्या 14 झाली आहे। हरिदास एकनाथ गोपाळ घरे, सद्दाम कमरुद्दीन शेख, चंद्रकांत अण्णा बडे, महेश तुकाराम मोकाटे, लक्ष्मण पोपट करंजुले, किशोर काशीनाथ पुंड, सर्जेराव काशीनाथ म्हसे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या कथित पक्षांतराच्या चर्चेमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं असून ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेत। संतप्त शिवसैनिकांनी बुधवारी वागचौरे यांच्या शिर्डी येथील निवासस्थानी धाव घेतली। संभाव्य तणाव लक्षात घेऊन तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी तेथून माघार घेतली असली तरी वागचौरे यांच्या विरोधात संताप कायम असल्याचं दिसून आलंय। कोणत्याही परिस्थितीत खासदार वागचौरे यांना शिर्डीत पाय ठेवू देणार नाही असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केलाय। शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे आता दुसऱ्यांदा शिवसैनिकांसमवेत विश्वासघात करत असल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करत आहेत। वागचौरे आता ऑपरेशन टायगर अंतर्गत 6 खासदारांसह शिंदे गटात जाणार असल्याची माहिती शिर्डीतील शिवसैनिकांना मिळाल्यानंतर बुधवारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक घेतली आहे। देवळाली प्रवरा येथील आठवडे बाजारात 3.5 वर्षीय मुलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 महिलांना नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रेश्मा मीना गायकवाड व निशा अर्जुन गायकवाड अशी आरोपीची नावे आहेत। मनीषा चंद्रकांत भांड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की शनिवारी सायंकाळी 3.5 वर्षाच्या मुलगा व पुतणीसह देवळाली प्रवरा येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी गेले होते। बाजारातील गर्दीचा फायदा घेत आरोपी महिलांनी मुलाच्या गळ्यातील ओम पान व सटुबाई असे सुमारे 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तोडून घेतले। घटना लक्षात येताच आरोपी महिलेचा पाठलाग केला। आरोपींना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे ठाकरे सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले। बुधवारी संगमनेर बस स्थानकासमोर वागचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।